आपलं आंदोलन लातूरला झालं. लातूरच्या आंदोलनामध्ये अनेक राजकीय मंडळी त्या ठिकाणी आले आणि भाषण केले. निवडणूक आयोग म्हणून येऊन भाषण झालं बरं का, पण त्यांची कृती देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण जे रिपोर्ट बनवतात, गुणवत्तेचा रिपोर्ट बनवतात, विद्यार्थ्यांचा रिपोर्ट बनवतात, तात्पुरतं जे लोक येतात त्याच्यावर रिपोर्ट बनला जात नाही. तर त्याच्यामुळे 5 वर्षाचा जो रिपोर्ट कार्ड आहे, त्या दिवशी भाषण केलं तर त्याच्यावर रिपोर्ट कार्ड बनवू नका, पण 5 वर्ष ज्या व्यक्तीने जी कृती केली त्या कृतीवर आपण त्याचा रिपोर्ट कार्ड बनवायला पाहिजे अशी विनंती मी आपल्याला करतो. कारण 2014 जसं आपल्याला आठवत असेल बघा, कोरोना सारखं संकट आलं. आज आपण असं आपल्याला वाटतंय का कोरोना आपण विसरून गेलो कोरोना, पण 2014च्या पूर्वीची परिस्थिती जरा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. काय परिस्थिती आपल्या भागात, शिक्षकांची काय परिस्थिती, सर्व ऑफलाईन होत. म्हणजे त्याच्यामध्ये हस्तक्षेपाच्या कोटा ठरवून दिला जायचा. अध्यक्षांच्या एवढ्या, सभापतींच्या एवढ्या, प्रत्येकाला कोटा ठरवून दिला जायचा बच्चांसाठी. बरोबर आहे. त्यावेळी 2014 मध्ये आपण सरकारमध्ये आलो. ह्या बच्चांचं जे ऑनलाईन आपण त्या ठिकाणी केलं, मला आपल्याला सांगताना अतिशय आनंद होतोय आणि अभिमान देखील वाटतोय की त्यावेळेसचे सेक्रेटरी होते आसिफ गुप्ता आणि त्याच्यावर 2 मंत्र्यांची, ते आमच्या विभागाचे होते. आमच्या विभागामध्ये असंच होतं की सही आहे की ह्या सर्व बदल्या याच्यामधून राजकीय हस्तक्षेप बाजूला निघाला. पूर्वीच्या दिवस आपण कधी कधी आपल्याला जो नेता आहे त्याचाच करायचं. एखाद्या माणसाच्या बदल्यात त्याला त्या ठिकाणी एखाद्या पदावर तो कायमपणे राहायचा, पण सर्वसामान्य शिक्षकांना त्या ठिकाणी कुठं तरी कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी टाकलं जायचं, त्याचा कधी विचार केला जातो. आणि सर्वात बॅकटॉप हा निलंगा तालुक्याचा मागच्या 2014 पर्यंत जर पाहिलं, सर्वात अधिक बॅकलॉग या निलंगा मतदारसंघाचा आहे. कुणीच आपल्याकडे यायला नाही. आपल्या भागामध्ये शिकवायचं म्हणते तर प्रत्येकाची ओढ जी राहायची ती लातूरलाच राहायची, लातूरच्या अवतीभोवतीच राहायची. पण या मतदाराचं कौतुक केलं जातंय, त्या शाळेवर जायला कुणी तयार नव्हतं. पण आज त्या शाळेचं स्वामी साहेब आपण तुझं कौतुक केलं जातंय. याचं खरं कारण जर तुम्ही असाल तर इथं बसणारे सर्व आपण आपल्यामुळे ह्या शाळेचं कौतुक. लातूर निश्चितपणे डॉक्टर देत असतील, लातूर निश्चितपणे इंजिनियर देत असतील, पण नवोदयमध्ये विद्यार्थी देण्याचं काम जर कोण करत असेल तर हा निलंगा तालुका. भैया विधानसभेचं का बोलत नाही, कारण तुमच्या मनामध्ये तुम्ही ठरवले काय करायचं. तुमचा रिपोर्ट कार्ड आहे. कारण ही लढाई जी आहे ना आता येणारी विधानसभेची, ही लढाई जसं महाराष्ट्रामध्ये चालते महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, तसं लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा विरुद्ध बाबळगाव लढाई आहे. त्याच्यामुळे निलंगेच्या माणसांना सांगायची गरज बघा. त्यामुळे मला माहित नाही, पण माझी अपेक्षा आपल्याकडनं काय, विधानसभा झाल्यानंतर जी लढाई होणार आहे या जिल्हा परिषद मध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद, सहकार्य जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण द्या. एक हाती सत्ता परत आपण आमच्या ताब्यामध्ये द्या. लक्षात ठेवून सांगतो, महाराष्ट्रामध्ये कुणाचा देखील सरकार असेल, माझ्या जिल्हा परिषदचा शिक्षक हे शिकवण्याच्या पलीकडे काम करणार नाही याचा वचन मी देतो. हा विश्वास मी तुम्हाला देतो. माझं जरी सरकार आलं, आमचं सरकार येणार जरी असलं तरी त्या सरकारमध्ये बोलण्याची ताकद लागते, हिंमत लागते आणि ते करू शकतो हा विश्वास आपल्या शिक्षकांना. आणि मला माहिती आहे गुणवत्ता कधी वाढते. आम्ही जर तुम्हाला फ्री हँड पद्धतीने तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, तुमच्याच व्यवसायामध्ये, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता
जर काम करण्यासाठी जर मुख्यपणा दिली तर निश्चितपणे चांगल्या पद्धतीने गुणवत्ता जिल्ह्याची वाटणार आणि ह्याच तालुक्यात महाराष्ट्रामध्ये गायकवाड साहेब, स्वामी साहेब, अखिले साहेब एकमेव तालुका आहे ज्याची मतसंख्या कमी झाली नाही तो म्हणजे निलंगा तालुका आहे. त्यामध्ये आपण सर्व आपल्या शेतकरी बंधू भगिनींचा सत्कार होत असताना अभिनंदन करूया. यानंतर